नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी-आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारी जी-आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांसाठी निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. त्याबाबतची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल. केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून 4,381.88 कोटी रुपये अतिरिक्त केंद्रीय मदत 6 राज्यांसाठी मंजूरही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळ, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांसाठी हा निधी देण्यात आलेला आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने या वर्षभरात चक्रीवादळ, पूर, दरड कोसळलेल्या घटनांमध्ये बाधित झालेल्या 6 राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केलेली आहे. उच्चस्तरीय समितीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि यांच्याकडून 4,381.88 कोटी रुपयांचा अतिरिक्त केंद्रीय मदत निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. अम्फान चक्रीवादळासाठी पश्चिम बंगालकरता 2,707.77 कोटी रुपये आणि ओडिशासाठी 128.23 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पूर आणि दरड कोसळण्याच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटककरिता 577.84 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि 87.84 कोटी रुपये सिक्कीम राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अम्फान चक्रीवादळाच्या नंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या बाधित राज्यांना 22 मे 2020 रोजी भेट दिली होती. या राज्यांमध्ये मदत कार्य तातडीने देखील सुरू व्हावे यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे पश्चिम बंगालसाठी 1,000 कोटी रुपये आणि ओडिशासाठी 500 कोटी रुपये निधी आगाऊ पद्धतीने 23 मे 2020 रोजी हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, याशिवाय पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देखील जाहीर केले आहे आणि 50,000 रुपये जखमींसाठी जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि NDRF द्वारे पुरवल्या गेलेल्या सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त होते. मित्रांनो, या 6 राज्यांमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारकडून निवेदन प्राप्त होण्याची वाट न पाहता आपत्तीनंतर तातडीने आंतर मंत्रिगट केंद्रीय गटाची नियुक्तीही केली होती. मित्रांनो, याशिवाय 2020-21 या आर्थिक वर्षाच्या काळात आतापर्यंत केंद्र सरकारने SDRF कडून 28 राज्यांना 15,524.43 कोटी रुपये दिलेले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्याकरिता आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, केंद्राकडून त्यांच्या खात्यात लवकरच हा निधी जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि